नमस्कार. अध्याय 27. आता दुसरा प्रश्न. मी नेहमी शांतीपूर्ण अवस्थेत कसा राहू शकतो? चेतनेची चोरी ही सर्वात मोठी चोरी आहे. असं जर म्हटलं तर त्यात वावगं असं काही ठरणारच नाही. मग ती टाळण्यासाठी आपण तिचं रक्षण नको का करायला? ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी असते. शांतीची ज्योत अखंडपणे आपल्या अंतरंगात तेवायला हवी असं वाटत असेल तर तिला कधीही झाकून ठेवू नका अथवा विझू देऊ नका. आपल्या जीवनात एखादी गोष्ट जर मौल्यवान असेल तर ती जीवापाड सांभाळण्याचा, तिचं संरक्षण करण्याचा आपण आटोकाट प्रयत्न करतो. पण चेतनाच आपली सर्वोच्च दौलत आहे हे जर आपल्याला माहीत नसेल तर तिचं रक्षण करण्याचा कुठलाही प्रयत्न करताना माणूस दिसणार नाही. कारण आधी त्यावर त्याचा विश्वास असायला हवा, त्याविषयी त्याने सतत जागरूक असायला हवं. अन्यथा चेतनेची चोरी सातत्याने होऊन आपलं नुकसानही मोठ्या प्रमाणात होईल. दुर्भाग्यवश ही चोरी थांबवण्यासाठी माणूस कुठलाही प्रयत्न करताना आढळत नाही. एवढंच काय, पण साधं चाचपडून बघण्याचे कष्टही तो घेत नाही. आपण जेव्हा चौकस बनाल, सजग व्हाल, तेव्हाच चेतनेचं रक्षण करण्याची जबाबदारी घेऊ शकाल. मग आपलं काम पूर्णत्वाला कसं जाईल याची चिंता करावी लागणार नाही. प्रत्येक गोष्ट योग्य प्रकारेच होईल, कारण ती भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे याविषयीचा विश्वास दृढ होईल. चेतनेच्या दौलतीचा सांभाळ करणं, तिचं रक्षण करणं हे ती मिळवण्या इतकंच महत्त्वपूर्ण आहे. यासाठी आपलं लक्ष सतत तिच्यावरच केंद्रित करावं लागेल. त्यानंतरच आपण शांतीपूर्ण अवस्थेत राहू शकाल. आपण दैनंदिन कार्य करताना चेतनेवर लक्ष नसल्याने ती कधी हरवून जाते याचंही भान आपल्याला त्यावेळी नसतं. जेथे आपलं ध्यान असतं तेथेच ऊर्जेचा प्रवाह जातो. ज्या गोष्टीवर आपलं लक्ष असतं तीच वृद्धिंगत होते. जिथं आपलं ध्यान जात नाही ती गोष्ट गायब होते. म्हणून दिवसभर आपलं लक्ष चेतनेवर न राहिल्याने ती कधी गायब झाली हेच समजत नाही. आता तिसरा प्रश्न. विश्वात शांती आणली जाऊ शकते का? प्रत्येक माणूस जेव्हा शांतीच्या अखंड स्रोताच्या संपर्कात राहून काम करू लागतो तेव्हाच एक उच्चतम विकसित समाज निर्माण होऊ शकतो. अशा समाजाची आपण कल्पना करून पाहूया, जेथे लोक आत्मसाक्षात्काराला प्राधान्य देऊन चैतन्यापर्यंत पोहोचतील, जेथे कंपन्या सत्य अभिव्यक्तीच्या रूपात कार्यरत असतील, जिथे प्रत्येक मंत्रालयात उच्च चेतनेचा स्वतंत्र विभाग असेल, जेथे सर्व जाती जमातीचे लोक एकत्र येऊन सर्वसमावेशक दृष्टीने, दूरदृष्टीने सुखद संवाद मंचाद्वारे परस्परातील मतभेद दूर करतील, जिथे धर्माच्या संकीर्ण मान्यता, पूर्वग्रह याऐवजी सर्व धर्मात उपलब्ध असलेल्या चेतनेच्या धाग्याला, समजेला महत्त्व दिलं जाईल, जेथे चित्रपट निर्माते, मीडियावाले सुख, अहिंसा आणि प्रेमालाच प्राधान्य देतील, जेथे स्त्री पुरुषांच्या अंगभूत गुणांची प्रशंसा होईल, प्रत्येक माणूस घरी आणि बाहेर दोन्ही ठिकाणी उत्तम भूमिका साकारेल, जेथे मुलांना आंतरिक शांती कशी प्राप्त करावी, तरुण मुलांनी दया आणि करुणेद्वारे चारित्र्य मजबूत कसं बनवावं हे शिकवलं जाईल. आपण जर आपल्या अंतरंगातल्या अखंड शांतीच्या ज्योतीपर्यंत पोहोचू शकलो तर असा समाज बनणं सहज शक्य आहे. कारण अशा समाजाला चिकटवून ठेवणारा चेतनारूपी डिंक आधीपासूनच उपलब्ध आहे, जिच्यात समाज आणि समाजातील सर्व सदस्य समाविष्ट आहेत. चेतनेपर्यंत पोहोचणं आणि शांतिरूपी प्रकाशाला आणखी तेजोमय करणं, चमकू देणं हेच या प्रश्नाचं उत्तर आहे. आता चौथा प्रश्न. मी विश्वशांतीसाठी कसा निमित्त बनू शकतो? विश्वशांती यावी यासाठी प्रार्थना करणं आवश्यक आहे. विज्ञानाला प्रार्थना शक्तीविषयी संपूर्ण माहिती नाही. जगात आजही अधिकतर लोक प्रार्थनेच्या शक्तीला जाणत नाहीत. जगभरातील सगळे लोक एका जागी एका वेळी एकत्र येऊन 2 मिनिटं प्रार्थना करतील तर विश्वयुद्धही टळू शकतात. ही 2 मिनिटांची प्रार्थना कोणता चमत्कार घडून आणेल ते कल्पनेच्याही पलीकडचं आहे. केवळ प्रार्थना केल्याने विश्वातील साऱ्या समस्या संपुष्टात येऊ शकतात. सर्व लोक एकत्रितपणे येऊन जेव्हा प्रार्थना करतात तेव्हा त्या प्रार्थनेत अपार शक्ती असते. सामुदायिक एकत्रित विचार आणि शुद्ध भावनांमुळे विश्वातील हिंसा, गरिबी, दुष्काळ, शोषण यांसारख्या सर्व समस्यांचं एक साथ निराकरण होऊ शकतं. अशा प्रार्थनेत
गहन शक्ती सामावलेली असल्याने परिणामी त्यामुळे सकारात्मक तरंग उत्पन्न होऊन ते अधिकच वृद्धिंगत होतात. मग ते तरंग, त्या भावना सगळ्या वातावरणाला ओतप्रोत भरून टाकतात. या वातावरणात भेदभाव, अयोग्य सवयी आणि नास्तिकता मुळापासून नष्ट होते. त्या जागी बंधुभाव, प्रेम, भक्ती, प्रार्थना आणि एकतेची भावना उदयास येते. यासाठीच सामुदायिक प्रार्थना जवळपास सर्व धर्मांमध्ये प्रचलित आहे. इतरांसोबत आणि इतरांसाठी प्रार्थना करणं मोठं पवित्र कार्य मानलं जातं, ज्यामुळे मन शुद्ध होतं, निर्मळ होतं. शुद्ध आणि संतुलित मन त्वरित समर्पण आणि अहंकार मिटवण्यासाठी तत्पर होतं. कारण अहंकार नष्ट झाल्यानंतरच आत्मसाक्षात्कार शक्य होतो. धन्यवाद.